हो ना, आलं लक्षात आलं ना माझ्या. तुम्ही दादा तेच गोष्ट सांगून राहिले. अरे म्हणलं मी सगळं पद्धतशीर सविस्तर सांगतो ना तुम्हाला. उद्या मार्केटला भेटू ना आपण, भेटू ना सविस्तर सांगतो मी तुम्हाला. काय काय नाही ना. हो ठीक आहे ठीक आहे, ठेवा आता तुम्ही टेन्शन नका घेऊ. सकाळी सगळं सांगतो मी बरोबर. नाही 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 ते मला काय सांगू नका तुम्ही सविस्तर. हो मी काय सांगतो ते पहा. पहिले तुम्ही 9 लोक फोन करा. रातच्यानं तुम्ही 1-1 लाख रुपये जमा करा. उद्या मार्केटातनी मध्ये शेंगाच्या मार्केटातनी आणून द्या. हो मावर लय कर्ज आहे, लोक मा घ्यायला फाशी आणून राहिले. हो नाही तर दलाल मला मारते, नाही एक डोकं लोक मला मारायला तयारच आहे आता. म्हणजे मी जास्त मागू राहिलो का? तुम्हाला 30-30 लाख रुपये सापडले म्हणते. मग ते गोष्ट मला कानावर आली. दुसरी गोष्ट म्हणजे मी तुम्हाला एकच म्हणून राहिलो पडते की म्हणून 9 लाख रुपये आणून द्या, नाही तर मी अर्धा हिस्सा पाडीन मग त्याच्या सांगू राहिला आता. हो नाही सरकार पोलीस स्टेशन जाईल बा. हो एक मी आता खोटं बोलत नाही मी. एक तर मी दारू पिऊन मी खोटं बोलत नाही. काय नवाई झाली मग लोकांची. अरे पण तुम्ही कर्ज करसान आम्ही फेडाव का ते? गयाली फाशी आली मी काय करून लोक मारायला आले. अरे तुम्ही कर्ज केलं तुम्ही फेडा, आता मी काय करणार त्याले? कसं बात माणूस भाग सांगून ना समजावून जरासं. घबाड सापडलं जे ते आपलं उठलं की चालला. अरे इथं का आता रे करायचे रामपुरात नाही चालले मोठे. काय सांग बरं आले. काय अजे आपले का पोरक्या हो का आपण मावस भाऊ ना आपण मी तर संग असं करणार आहो का? जर सापडलं असतं तुले फुल नाही फुलाची पाकळी काहीतरी दिलं नसतं का? का काही आपलं अफवा आहे हे. लोक अफवा पसरवणार लय झाले आता. हो एका रात्रीतून काही अफवा पसरवत येतं. मग काय तर अफवाचं जग झालं आहे. मग काही काळजी करू नको. आम्ही तुला लागली तर अडचण भागवीन ना. काही विषय नाही. खताची पोती बियाण्याला सोय लावतो ना मी. पण घबाड सापडलंच नाही तर तू काय करतो काय आता? हो राहू दे ते. उद्या भेटतो आम्ही तुला सांगतो काय तर. नाही नाही अरे माझ भाऊ नाही ना, कोणता चुलत भाऊ नाही. मग गयाला फाशी आल्यावर कोणी येत नाही. मग सक्का भाऊ दिसत नाही जाग्यावर. आणि तुम्ही कुठचे काय? मी काय सांगतो ते ऐका. 9 लाख रुपये सोय लावा तुम्ही. लय नाही म्हणून राहिलो मी तुम्हाला. काय असं जबरदस्ती नाही केलं द्या म्हणून. तेवढे तुम्ही कोणत्या हालती उद्या घेऊन या. हो बाकी मी काय बोलत नाही. फोन ठेवतो. हो ठीक आहे धन्यवाद. आले रे बाबा आली. मोठी खुशी आली आता. 190 सप्पे भारी. हो ना हे अजबराव. हो या ना राजा काहीतरी या झुमऱ्याले आणि काशाले. हो 100% 90 पाहिजे वाटते वा. हो ना त्यानं बळाय मारल्या फुशारके मारल्या आणि त्याच्यात त्यानं सगळं ऐकून घेतलं. म्हणून तर 100% म्हणून ते सांगून राहिला की बा 30-30 लाख भेटले तुम्हाला. इतक्यापर्यंत कसं काय माहीत होणार आहे? इतकं आपलं चिडीचूप बसून. हो 100% गेम झाला आपला. तीच तर आता मला नाही समजून राहिले. एक तर आपले पोट्टे बोलले का ते बोलले नेमकं काय आहे आता उद्या समज. पण त्याच्यातून आपल्याला काय मार्ग काढता येईल ही आपल्याला पहिले पाहा लागेल ना. नाही तर आलं उघडकीस तर सगळ्याला बिलकुल आपल्या रस्त्यावर यायला लागेल का नाही. म्हणून म्हणलं आता आपली जेवढी टीम आहे सगळ्याला एकत्र बोलावून घे आणि याच्यावर काय तोडगा काढता येईल ते पाय आता तू. त्याशिवाय जमणार आहे का? करावंच लागेल ते करावंच लागेल. आता त्याशिवाय पर्याय नाही. काहीतरी तोडगा काढाच लागते. गबाळ गँग एकत्र करावं लागल. मेसेज टाकायला लागेल व्हॉट्सअप ग्रुपवर आपल्या. नाही तर मग फोनच करा. मला वाटते फोनच केलेला महत्त्वाचं राहील. कारण की पटकन एमर्जन्सी मिटिंग घेणार आता. हो ना बहुतेक आता. हो काय होते काय नाही आता. रात मोठी भारी आहे आपल्याला. हो करतो मी फोन सगळ्याले. चल बस तिथं चल. म्हणलं आहे. हो कसं जमलं बोललो ना मी आता बरोबर. काही चुकलं का मला सांगा आता. हो किती हुशार आहे मुंशीराम मावस भाऊ. आपण मावस भाऊ. हो काय का असं असते का? अफवा आहे. पाय आता पाय किती घुमवते ते दोघं बी. उद्या भेटू आपण आणि काय भेटून सांगणार आहे मला. अरे बाबा थोडशा होणार ते एवढा सहज सोबे 9 लाख रुपये देऊ लागतो मला. मग रंगाबिल्ला दोघे संघ असल्यावर त्यात इथे ढाण्या शांताराम घनघणे. मग सहजासहजी नाही भेटत पैसे. पण माघार घ्यायची नाही म्हणलं अजबराव काय. मागं हटायचं नाही पैसे लागणच म्हणा. नाही तर चाललो मी. मला सगळं माहिती आहे म्हणा. तुमच्या पोराच्या गोष्टी ऐकल्या म्हणा मी. असं बोलायचं बरोबर. आमच्यावर नाव आलं नाही पाहिजे काय. आम्ही त्या याच्यातले ग्रुपमधले. फक्त एक काम करा. आमचे 2 लाख वापस देता बरं. 9 जण आम्ही 9 लाख जमा करायला लागणार आहे आता. मीटिंग होईल द्यायची आता. कारण की ग्रुपवाल्याची मीटिंग होत असते. काही आपत आली की बस एमर्जन्सी मीटिंग आलीच म्हणा. म्हणून म्हणलं कसं आहे. झालं तर आम्हाला काही येणार नाही म्हणा फोन इथं म्हणून. पण त्याचं 7 जणांचं काहीतरी शिजणार आहे. तर म्हणलं जर आणले पैसे तर आमचे 2 वापस म्हणले दे जा. समजलं ना. आम्हाला मागितलं तर आम्ही देईन द्यायले. तुम्ही आमचे आम्हाला वापस परत करा. तुम्हाला 2 नाही 3 लाख दे तुम्ही. 50-50 वर काय देऊ लागायचा. येते का आपले पैसे होय. हो नाही तरी आपल्याला 2-3 लाख जरी असले तर आपलं काम होत होतं. आपल्याला शिल्लक कशी राहिले का नाही. आपल्याला 6 लाख आले तरी चालते. तुम्हाला मी 3 देऊन देतो. जाय तिकडे त्याचा 1 लाख वापस देऊन देतो आणि तुमचे 2 लाख झालं. म्हणलं फक्त भेटले पाहिजे बा आता. हो नाही तर उद्या काही मुले आपलं भिंगरीसारखं फिरवलं नाही पाहिजे. काहीच होत नाही. भेटते पैसे तुम्हाला. हो 101% सांगतो. आणि 50-50 आम्हाला शिल्लक देता ना मग. हो काही हरकत नाही. हो तर आम्हाला काही ना काही वापरायला भेटल. हो नाही तर आम्हाला घरी मुसकेच लावायला येतं. हो तर मग याच्या पुढीले पैसे नाही आमच्यापाशी. मग हो ना त्यातले काढत नाहीत ते बाया. हो बायाच्या हाती व्यवहार आमचे. म्हणून म्हणलं बरं झालं 50 दिले की जरा चंगी करायला बरं राहते. ठीक आहे मग आता. हो चला तिकडे जाऊ. नाही तर मारते अजून याच इकडे. हो आता तुम्ही चालले घराकडे संकेत घेऊन. जातो ना जराशी उठून यायला लागेल ना. नाही तर घरी जाऊन ते स्टाफ आहे ना मामांग. हो ना दारूच पिले नसत झालं. बरं आता मी काय म्हणतो आम्ही जातो अर्ध्या घंट्यानं घरी. तुम्ही झोपा तिथे सगळं झोपाची व्यवस्था आहे. अंडर खोपडी झोपा नाही तर बाहेर हवेशीर झोपा. हो ठीक आहे. आणि ते कुटार घेऊन सकाळी चालले जा. हो ठीक आहे धन्यवाद. काय ऐकून राहिलो आपण. काय सांगते मारती दारू पिऊन लुटायत म्हणजे तिथं. कशी आता पैसे आलते म्हणलं आता घर बांधा सगळं पद्धतशीर होईन बाबा. हो ना तिकडे दाट्टे पडून राहिले तर. हो निरा पपडे पडून राहिले भीतीच्या अंगावर. पण आता यायले असे धंदे सुचून राहिले. काय करा सांगा बरं. काहीतरी सुधारतो का आम्ही. आम्ही हाव तसेच राहणार आहोत. हो असा नाम जर लागला तर काय फायदा आता.
त्याच भेव होतं ना बाई मले. हे जे 2 नंबरचा असा हरामाचा पैसा असते ना, याला लय गुण असते तर. याला म्हणलं त्या दिवशी घबाड आणलं, भाऊ याच्यात पडू नको, हे काही फायद्याचं नाही आपल्या. नाही नाही म्हणे, मातुल नाही समजत म्हणे, सगळे जण जर आता फायदा करू राहिले, आपण कोण मागं राहायचं. शेवटी त्याची बायको म्हणे, राहू द्या ना म्हणते, मुख्य बसाना म्हणे, आले पैसे देऊ द्या ना घरात लक्ष्मी. त्यानं सिलेंडरात ठेवले बापा, आणि काही ते सासऱ्याला दिले वाटते काहीतरी, आणि अजून त्याचं चालू आहे, ट्रॅक्टर घेतो नसं करतो, आणि ते त्याचं त्याला माहिती, मला सांगू नको तू ते पाठ बघ. तर आता ते व्यवहार त्याचा जाणते, आपण काय म्हणावं त्याले. कारण की असा पैसा हे खरोखर सांगतो ना टिकतच नाही. उदाहरण आहे ना, उदाहरण हे जे पैसे खाऊ खाऊ काही काही कर्मचारी खातात ना, त्याची हाल पाय ना तू. धाब्यावर असते ते धाब्यावर. आणि दुसरी गोष्ट त्याची लेकरं बाय हे सांगतो ना, वन हिंडा लागते आयुष्यात पुढे द्यायला. सांगतो अशी परिस्थिती येते त्याच्यावर, करून की नादच तसे लावते ना. हरामाचा पैसा हे काही सोपा नसते. लोकांची आत्मी जाऊन हे आपण पैसा घेत असतो. आत्मा श्राप देते दुसऱ्याचा. म्हणून म्हणतो ना, असे पैसे काही फायदा नाही. रात्री जर झोप लागायची असेल ना, तर 300 रुपये रोजाने गेलेलं ते कमावून आणलेलं त्याला झोप जास्त लागते. पण असं हरामाचा आता आहे का झोप त्या सिलेंडर पायी? जाते का नेते का पायतं असं ठेवा तिथं ठेवा. निरा मला ताप लागला घरात नाही आमच्या. ते सगळं बरोबर आहे, लय गुन्हे येते म्हणलं असे पैसे आले की. पण काय इलाज नाही ना, मजबूरी आहे ना मावशी आमची. पण घरी दारी आम्हाला निरा दरिंद्रीच होती, असं वाटलं त्यातून निघतो आम्ही. पण आता हे असे नामे लागून राहिले, काय करा आता. उद्या पहा बाबा, समजा सांगा येईल जरा बरोबर दोघाले. करतो मी द्यायले सर्कस करतो, उद्या दिवस जाऊ दे, त्याला येऊ दे, सुखानं राहू दे, त्याला वैकून आला पाहिजे सध्या. त्याची लक्ष्मी येते परवा दिवशी. मग सांगतो मी काय सांगा त्याला. काही काळजी करू नको तू, पाय तुम्ही काय. बाबा 300 आंब्याचं लोणचं घालतं का सांगा आता. इतक्याचं काय घालायला लागते, 2 अक्षरच झाले असते. हाऊस किती आपण दोघं ती घरी. हो ना, आता किती आले मग आज आपल्या हिशावर. हो, आज झाली वाटणी नाही, आज उतरला वाटे ना आंबा. आजची हिशी वाटी यावर्षी मामाजीने खडकून दिला कोणाले. मग हे 1000 आंबे म्हणजे तुम्हाला. हो, लोणचं करा, पिकू घाला, काही करा. त्या जगांची दिले 1000 आंबे, बाकीचे पैसे बुड्याने घेतले. मग ते आता मामा लुटरे विकत घेतला आंबा पूर्ण, 1000 2000 आंबे घरी ठेवले. हो का, तेच तर म्हणलं, जाऊ दे ना, काय करायला लागते 1000 आंबे सडके सडके. जाऊ दे, आता काय पैशाचा घाटा आहे आपल्यापाशी. जाऊ दे, वाटण्या मग यावर्षी काही केल्याच नाही. बहिणीचा काही फोन घेऊन आलता का? नाही, तुमच्या बहिणीचा काय फोन आला, यायनच तिला फोन केला म्हणे, त्या यायला येतो म्हणे धोंड्याच्या महिन्यासाठी. तर मग ते आता त्याच्यात निपटते ना, म्हणून काही तिने काही म्हणलं नाही हिशाचं, नाही तर ते इथं मागते. जाऊ दे तिकडे, आता आपल्याला काही कमी नाही. मग काय तर कुठं बसले ते आंब्यासाठी भांडणं करत नाही का. बुड्यापाशी जराशे पैसे राहते तर जरा चंग राहते. चला आता बरं, लोणचं मग आता किती 200-300 आंब्याच करतो म्हणतो मग. त्याचं सामान सुमान लवकर आणून द्या मला. मोहरी, जिरं, ते हळद आणि ते मीठ आणि बाबा काय. हो ना, सखू घाल लागते आता. एक तर वातावरण काय होते काय नाही. हो, तेच म्हणलं, करा बरं पटपट, 4-4 5-5 पोळी करा, करा पटपट. पण ही पावशी ढंगाची आहे का, याची मुठ्टरी सारखी आहे का. निरा 10 खेप निष्ठू राहिली. ती कोणाची इच्छा आहे? ते देवीदाची इच्छा होय. मग काय तर त्या बाईनं सुनंदाबाईने दिली कशी तरी. हो, तेच तर कणकण करे, नाही हे नाही, पण ते देवीदासने दिली मला. घेऊन जा म्हणे, काही हरकत नाही म्हणे. तर आता ते त्याची ते मूठ निष्ठेला आता आपल्यालाच म्हणून तुम्हीच तोडली. त्या हिस्सा नेला ना आपल्या वरातला. आता त्यानं 1000 आंबे नेले तर सावलीचा हिस्सा, नाही तर दरवर्षी देवीदास भाऊ मागे नाही. यावर्षी 1000 आंबे नेले त्यानं. म्हणजे आलतीच वाटते मग लाराची आहे नाही तिथं, वाटणीच्या तिथं. काय तर शेवटून आलती. म्हणे बाबा आमचा हिस्सा काही देता म्हणे सावलीचा. तर मग ते मामा लुटरेनं त्यातले पैसे कमी दिले मग आपल्या मामांजीले, आणि बाकीचे ते 1000 आंबे द्यायला दिले मग. हो का, काय लाराची आहे का नाही, मोठी पंचायतच करू राहिली. हो ना, आता एवढं मोठं घबाळ आहे, पण नाही वर काढता येऊन राहिलं. हो ना, मस्त आता बजेट बसवलं असताना काही सगळे अडत गिडत टाकली असती म्या. पण हे सगळं आता दबून आहे कार्यक्रम. तेच तर बाई आहे, म्हणून तर भेव आहे, गोष्टी नाही करतात वावरात मी. बरं जाऊ द्या, करा आपल्या फोडी करा, पाहू आज ना उद्या पैसे काढाच लागणार आहे. घबाड किंगचा फोन आहे. हॅलो, हां बोला म्हणलं गंजराबाजी. हो, काय होतं बा, कसं काय म्हणता. बोला. ते काय शिव झाले का, काय सांगा तुला आता. हो ना, लवकर येऊन जाय म्हणलं, एमर्जन्सी मीटिंग ठेवली. घबाड गँगची मीटिंग आहे आपली, मारुतरावच्या धुटकेच्या त्या कोट्यातनी. हो, या लवकर या. हो, काय मोठं घोर झाला आता, या लवकर या. बोलून राहिले कायची मीटिंग, कायची म्हणलं, काय झालं आता, काय नवीन काय आला आता. काय सांगतो तुले, फोनवर जास्त गोष्टी नाही करता येत नाही. हो, थोडंसं कसं आहे, रिस्की काम आहे ना. हो, अर्जंट येऊन जाय तू मारुती धुटकेच्या कोट्यात. हो, तिथं आपली गुप्त मीटिंग ठेवलेली आहे आपल्या लोकांची. हो, 7 जणांना फोन करू राहिलो मी. हो, लवकर ये म्हणलं. तसं काही आले वाटते बोला. हो का, बरं ठीक आहे येतो ना मी, येतो. हो, काही हरकत नाही. काय म्हणते कंदील बुडा, काय आलं वाटतं नवीन अजून काहीतरी. हो, काय म्हणते ते गडबड. का आता आवाजावर सोय करू राहिलं ना ते. हो, घबाडावर इग नाही 100%. हो, आता काय कसं काय करावं याच्यासाठी मीटिंग असेल ती बहुतेक. मग काय एक झालं की दुसरं. हो, काय होते काय नाही, पसते का नाही समजून नाही राहिलं मला. हो, येतो मी, पाहतो काय. नाही बा, आमच्या कालच गोष्टी झाल्या. हे घबाड काही जाईन नेम नाही म्हणे. काऊन की कसं आहे, हो आपण त्याची शांतताच नाही केली ना. 4 लोकही जीव नाही, पात्र नाही पडले आपल्या घरी. काय आता ते घबाड पसणार आहे. त्याच काहीतरी असेल ते. हो, तुम्ही हे पण सांगा त्याले म्हणा, काहीतरी 4 लोक जेवासाठी एखादी पंगत ठेवा म्हणा, कधी लाभेल म्हणा. नाही तर काही खरं नाही बरं. हो, एखादा रोट ठेवा चांगला. हो, तर शांतता होईल त्या घबाडाची. नाही तर हे असेच काही ना काही चालू राहणार आहे. हो, जा आता काय आहे पहा, सांगा मला. तसं काही नाही ते, अजून आपल्याला समजलंच नाही ना काय झालं बा नेमका. पाहतो मी, मग सांगतो तुला काय. हॅलो, झाबरू साहेब कधी येऊन राहिले म्हणलं. नलू वाट पाहून राहिली. काय 2 दिवस सुट्टी भेटत नाही का. ट्रेनिंग मधून काढा ना सुट्टी तेवढी. हे नलू काय म्हणते पा. या ना म्हटलं, 2 दिवस सुट्टी भेटत नाही का तुम्हाला. 2 दिवसासाठी आता मी इथं रामपूरला आलेले आहे. येसान तर या मग. आता कसं आहे, धोंड्याचा महिना आहे तर या म्हणते.
हे सुट्टी न कायचं काय, अरे सुट्टी नाही भेटत ना, आता 15 दिवस राहिले आपले ट्रेनिंगचे. हा हो, मग जा म्हणे कुठं जायचं तर मग आता 8-15 दिवस गॅप भेटन. नंतर मग पोस्टिंग होईल. सध्या आता कसं येणं शक्य नाही ते. हो नाही तर आलो असतो ना मी. अरे काय राजा भावी जवळ तुम्ही कसे हो? हो काही कारण सांगा ना एखादं, बिमारी शिमारीचं आम्हाला पळा ना बिमारी एखाद्याले. या ना 2 दिवस. हे तसं काम नाही करत मी, खोटे काम आपल्याला आवडतच नाही ना. आता कसं आहे 15 दिवसाची गोष्ट आहे. हा येतो मी नलू. हो 15 दिवस पर्यंत हो येऊन जा तुम्ही. हो ना, हे आता ट्रेनिंगच्या ना सगळं लग्नाचा बेंगा झाला, मग काय त्यात धोंड्याचा महिना आला. हो ना, हे कोणती तीत काळा आणि काय काळा. हो येतो आता ट्रेनिंगहून आल्यावर पाहू आता काय करायचं कसं करायचं. हो ना ठीक आहे ठीक आहे, ठेव मग आता, चांगल्या तब्येतीची काळजी घे, ये मग. हो ठीक आहे. नाही म्हणतात वाटते नाही. हो काय आता आमटी गिंटी केली असते आपण आता या थोड्याची द्यायला, पण आता नाही म्हणतात ते. नाही, आता काय आता सगळं लग्नातच केली ना अंगठी आपण, मग काय तर साक्षगंध दिलं नाही का. हो जाऊ दे आता. हो चाल येऊ का म्हणलं मी बाहेरून, थोडंसं काम आहे मला. हो थोडंसं आता उद्या भैमुगा शेंगाने तो मार्केटले. हो म्हणजे कसं आले का नाही ते कुठार आले पाहतो. ठीक आहे आता कंदील बुड्याचा फोन वाटते. हो काय म्हणते बाबुडा. हा बोला आबाजी. हो काय होतं काय म्हणता. काही नाही, थोडं अर्जंट काम होतं, एक इमर्जन्सी मीटिंग ठेवली म्हणलं आपल्या ग्रुपची. हो लवकरात लवकर येऊन जाय म्हणलं मारुतीच्या आपल्या कोट्यातनी. हो थोडंसं महत्त्वाचं काम आहे. महत्त्वाचं म्हणजे आता कायच आहे म्हणा. हो 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 बरं 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 बरं, हो ना हो ना, ठीक आहे ना ठीक आहे ना. कायचा विषय काय म्हणलं, महत्त्वाचं आहे का. बाबा सांगता नसतेत ना, तुला माहित नाही का कोणाला कानाला कोण बाद जाते ना. तेच म्हणलं इथं आल्यावर सांगतो काय तर. अच्छा म्हणजे काहीतरी गुपित वाटते असं असं. हो का, म्हणजे ते याची कार्यशाळा आहे का खरीप पिकाची. असं कोणतं बियाणं पेरा, कोणतं खत किती टाकावं, काय करावं याचं त्याचं नाही का. बरं 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 ठीक आहे ना ठीक आहे ना. हो येतो मी येतो मारुतीच्या कोट्यात. हो ठीक आहे. काय बाबा ती कशाची मीटिंग आहे? काही नाही, तेच आपलं आता शेतीचे कामं सुरू झाले का नाही, कोणते बियाणे वापरायचे, काय कसं, कोणत्या जमिनीत काय चालते. थोडं मार्गदर्शन करते देवदाचं पोरगं. आता ती एक तर कृषी केंद्र टाकणार आहे म्हणे बुवा, असं काही गोष्टी ऐकल्या होत्या. काही असेल त्याचा विषय. या आता लवकर मग. हो जास्त उशीर नका करू, आताच तर उशीर झाला. हो जा आणि या. आता कसं शिवलाले लावला, बबनले लावला, शांतारामले लावला. हो झाले ते 3, आपण दोघं 5. आता राहिला समजा संत्या आणि त्याचा जवळ. हो झाले 7 समजा, त्याला लावून देतो एक. 7 आणि दोघं तर बरं तिकडेच आहे आपले समजा. हो ते झुमरे आणि ते काश्या. हो त्याला काही लावायला पुरतही नाही. हो फालतू चिगाळा वाचा. हो तर आता एक काम करतो मी. हो फक्त आता संत्याला फोन लावून देतो जवायला त्याच्या, आणि त्याला या म्हणतो लवकर नाही का. मग तिथं आपण ठरवू काय करायचं. त्या मामा लुटेरेले आणि त्याच्या भाच्याला एक फोन लावा ना, त्याने 30-30 घेतले ना, त्याची हिशेबाळा नाही याच्यात मग. ते जाऊ दे ना, सोड पिक्चर त्याचा. मग काय तर, हो त्याच्यावर काय आहे, याला त्याला निरा दान करणं सुरू आहे त्याचं. पण आता सासऱ्याच्या याच्यात टिपारी बसली नाही का त्याला, मग त्यालाच दिले ना अंगठ्याचे पैसे. मग बाकीचे आहे बा निरा वाटूट सुरू आहे त्याचं, त्याच्या नांदी लागायला पुरत नाही, उलट आपल्याला मागन ते. हो जाऊ दे त्याचा विषय बंद, आपले 9 जण पाहू आपण काय करायचं. हो ना, आपण मी म्हणलं त्या दोघांचे जर आले असते तर आपल्या दोघांचा हिसाब वाचला असता. हो यायला भलंही सांगितलं नसतं आपण की बा मामाला ट्रेन दिले म्हणून. ना अरे आपण देऊनच कुठं राहिलो रे पैसे. हो तू तर असं समजून राहिला की दिले का आपण त्याला अजाबरावले. इतकं सोपं आहे का, पैसे काय घरामध्ये आहे का. आपण इकडे मेहनत करा आणि ते आहे ती मागून. असं तर कोणी उठून उभं राहायचं, द्या मला मला समजलं. हो चालले मोठे लेखाची. हो चला आता. हो ना इतकी धोरण जर असल्यावर आता काय भ्या लागते आपल्याला. आहे ना शांताराम. हो चला आता तिकडे. अरे भ्याचं कामच नाही ना आपल्याला इथं. आपलं हे वावर आहे आता शाळेचं, आणि खोपडी केलेली आहे मस्त पद्धतशीर, सामान सुमान लावलं. काय अडचण नाही इथं. मग पोट्ट्याचं काय, शाळेचं इथून जाणं येणं करतील ना ते. इथच्या शाळेत नाव टाकून द्यातून द्यायचं, मग काय टेन्शन राहिलं. बाकीचं काय असते, आपलं वावर होते, काम होते. उठलं की आपलं काम सुरू करते माणूस, सकाळी सकाळी बसले आपल्या गावातनी खोली कर म्हणतं. इकडे एकर कोंडी काही आपल्या वावरात नाही. हो हे मी काय म्हणतो, हो, एखादी जागा पाहतो मी. हो जिथं अतिक्रमण करा, काही करा तिकडे. हो आपलं खोपडं मांडा गावात नाही, तिथंच राहायचं आपल्याला. मग इथं जंगलात मला नाही गमत. हो ना गाव सोडून बसली इकडे आता वनवासासारखी. हो ना तिथं लेकराला शाळा जवळ पडते, सगळं होते. मग एखाद्या कोणत्या जागेवर आपलं मांडून द्या तिकडे ते. हो काय करून कोणी तर मी पाहतो ते कोण येते तर आपल्याला उठवायला ते. पण रामपुरात आपण कसं काय खोपडं मांडता, कोणाच्या जागेवर आपल्याला मांडता येईल का. काही बी आपलं एखादा मारा ना मले, मग तुला का सोपे वाटतं इथे लोक. पाहून की पुढचं पुढे. हो काय आपण काय त्याच्या जागा मागून राहिलो का, गाव ठाण्यातली जागा घ्यायची कोणती बी. चांगली ऐसपैस जागा आपली आवरून घ्या आणि तिथं खोपडं मांडा. हो काही टेन्शन नाही घ्यायला. मी येतो आडवी, काय कोण येते म्हणाले. बरं आता तू म्हणतस तर मग आहे बा, पहिले आता बांबू गिंबू तोडून घेतो मी, आणि मग घेतो मी पुरा आवरून लागा. हो 2-3 हजार स्क्वेअर फूटची जागा गावठाणातली, जाय तिकडे पाहून घे पुढचं पुढे. हो आता हे गॅस अंदर ठेव लवकर, आणि लवकर स्वयंपाक करा आता, इतका उशीर झाला. बापा देवमनचे पोरं गिरं सगळे आले वाटते बनी का. हो ना फॅमिली दिसू राहिली. अरे देवमन भाऊ, अरे रामराम म्हणला रामराम. अरे बाबा संतोष आला का. अरे काय माणसा राजा, मा गयाची ढोरं दिली अटकून. लोकांच्या पैसे नाही देऊ राहिले, काही नाही. 15 दिवस ढोरं राखले, रुपया नाही भेटला म्हणा मला. मग त्याच्यासाठी आलो ना बा. तुमचे 15 दिवसाचे 10,000 रुपये हे आणलेले आहे सोबत म्या. लायले तुमचे आता आपले उद्यापासून ढोलं मी चालणार. तुमचं काम संपलं. असे कसे काबूर राहील भाऊ. महिन्याचे पैसे लागणार आपल्याला 20,000 रुपये. तुम्ही काय म्हणे, एक महिना 20,000 रुपये म्हणे. एक महिन्याचे पैसे देईन म्हणे तुम्हाला. कसं अरे पण 15 दिवस झाले ना बा. 15 दिवस झाले तर मग तेवढेच देतात ना. हो मला 20,000 रुपये टाका मुकाटे ना. हो म्हणलं काय काय महिन्याचं बोली करता 15 दिवसात पैसे देता का. बापा रे बाई खतरनाक. हो हो बोला बोला बा, तुमची इच्छा. सध्याचे आता 10,000 रुपये घ्यावा, मग आता 15 दिवस तुम्ही धुरला का काय. हो तेच म्हणलं, महिनाभर कंप्लीट करा.
करतो पाहून घे पुढे पुढे. हो ना, देतो लोकांच्या वरात घालून जाय तिकडे. तू देशील हाकालून मला. बरं ठीक आहे आणा ते 10,000 आणा इकडे. करतो मी आता, करतो उद्या, मला काम आहे त्याचं. हॅलो संतोष, झोपला का रे बा? झोपला का म्हणलं? नाही बा, ते देवमन भाऊ पैसे द्यायला आलो तुम्ही, मी आता काळजी मोकळी केला. काय म्हणता? बाबा तिथं कुठं गेला रे बा? इथं कट्या असं तिथं आहे का? असं देव म्हणते तिथं गेला का पैसे द्यायले? हो का, बरं ये ना, जरासं काम होतं महत्वाचं, जरासं तुला सगळं बोलायचं आहे, आपलं सोयरिकीचं विषय आहे जरासा, ये लवकर. थोडी की जाय का? बरं मग बात येतो. ठीक आहे येतो. ओके. पण ते देव म्हणतं काय चालू आहे मग सध्या? अरे काही नाही, आलो मी आता फॅमिली घेऊन. आज गेलो होतो मी. सगळं सामान लेकरं बाकरं घेऊन आलो. नाव टाकून देतो शाळेत त्याच्या आता. जाय तिकडे शेतीवाडी करा, सोबत जाते मला. दोघं इथं असले की मग काही काम धंदा असला सांगत जा आपल्याला. ठीक आहे मग. बाबा एकशे भले दो झाला आता, सगळ्या गावाला तयारी आणते वाटते. असं हो का? बरं ठीक आहे ना. हो फॅमिली सहित आले का? बरं द्या, पोराचे नाव टाकून द्या शाळे. काही हरकत नाही. हो चल, ये लवकर संतोष, ये म्हणलं, महत्वाचं काम आहे, ये लवकर. सगळे आले? दरवाजा लावून घेतला ना? भाऊ लावून घेतला ना ते संतोष? लावून घेतलं मी ते आता. काही टेन्शन नाही. ठीक आहे मग आता, नाही का? हो करून द्या आता सुरू. हो नाही मग श्रीराम, बरं मी काय म्हणतो, आले ना आता सगळे, तर आता आपल्याला कसं आहे, महत्वाच्या विषयावर आपल्याला चर्चा करायची आहे, म्हणून मी तुम्हाला बोलावलेला आहे. पण हे आता इमर्जन्सी मीटिंग घेऊन राहिले, म्हणजे काय कारण काय याचं? फोनवरही झालं असताना काम, काय असतं विषय? तर फोनवर नाही सांगता येत ना राजा, विशेष तसा गंभीर आहे नाही, तुम्हाला काय सांगा. मग काय तर आत्ता एक इग्न गेलं आपलं सनसनीचं, तर आता हे दुसरं आलं. आपलं हे नाही का अजबरावनं केला घोर म्हणला आता. त्यानं 90 मारून आत्ता आम्हाला फोन केला त्यानं. कडक बोलला ते बिलकुल. म्हणे तुम्हाला घबाळ सापडलेला आहे म्हणे, 30-30 लाख रुपये तुमच्या हिशावर आलेले आहे म्हणे. अशा सगळ्या गोष्टी मला त्यानं सांगितल्या. तर म्हणे आता मला त्याच्यातनी 9 लाख रुपये 9 लाख रुपये तुम्ही कोणत्या हालतीत उद्या मार्केटमध्ये शेंगा मी घेऊन येणार आहो म्हणे. तिथं मध्ये अर्जंटमध्ये पैसे आणा म्हणे, नाही तर मी पोलीस स्टेशनला मी माहिती देणार आहो. माहिती गेली कशी? काय बोलून राहिले तुम्ही? कसं काय फोन लावते ते? त्याला कसं काय माहित पडले? ते कसं काय सांगून राहिलं एवढं? ते काय सांगा, आपले पोट्टे गेले नाही का रे बा भैमुगाचं कुठं राहणारे, तर त्यानं यायच्या गोष्टी बहुतेक ऐकल्या वाटते. त्याच्या अंदाजानं त्यानं बरोबर फोन लावला की बा यायच्याजवळ घबाळ आहे. म्हणून म्हणलं आता नेमकं हे काच्या बरडला काय, आपलं हे पोट्टे बरडले, हे आपल्याला पाहा लागेल फोन लावून. कारण की असे जर लोक आता एक जर म्हणून मध्ये माहीत झालं द्या मला, मग आपल्याला भेटन काय याच्यातलं? काय राहणार आहे आपल्यापाशी? तर म्हणलं हेच तर आता 550 खर्च झाले आपले. आणि बाकी आता असं जर म्हणलं एक उकरी लागली तर पुरा ठिकाणच होईन आपला. उद्या पोलीस स्टेशनला जेलात आपल्याला जावं लागत. जर सगळं उघडकीस अशानं आलं तर. कारण की पेटूनच राहिलं ना, झोको. याचा काहीतरी आता कायमचा इलाज करावा लागणार आपल्याला. पण आपण पोट्टे तिथं जाऊन काही कामच नव्हतं करायचं ना असं. फोन लावून पाहा मारत्याले. म्हणा हे इकडे आम्हाला फोन आला म्हणा, कसं काय कोणत्या गप्पा केल्या म्हणा तुम्ही? त्याला आलं कसं काय लक्षात? लावर शिवला तूच लाव, मारतील म्हणा, काय कसे कामं करू राहिले म्हणा तुम्ही? लावर त्या याला झुंबरले लाव, नाही ते कोणाला लाव. बरं पाय तुम्ही, अजबराव जर नसला तर बोलू आपण या विषयावर, नाही तर मग कसं विषय क्लोज करू. हो 1 मिनिट पाहू द्या लावून आता. झोपा म्हणला आता, नाही का? हो गेले आता संकेतचे बाबा, संकेत गेले वाटते. हो काय आता सकाळी येतो म्हणे का? मग काय आपल्या सकाळी चाललं जाऊ मग? उद्या सकाळी चाललं जातं आपल्याला. बघ ते शेगा भरलात का शांताराम घरगरीच्या? हो ते भर लागते नाही का? हो आता जरा सुधीवर आले वाटते शंभर भाऊ. हो ना ते तर आहे. पण मी तुम्हाला ध्यान आहे का नाही आतापर्यंत? काय तुम्हाला काही सुधरे नाही? हो ना, काय तुम्ही राजा काय इथं येऊन लस पण गलत काम केलं. हो ना, आता जरासं बरं वाटू राहिलं वाटते नाही? हो काय मग आता काय सूचना आहे बा तुम्हाला? बोललो का? कुठं बोललो मी? काही मी आपलं काय बोललो? काय झालं? काय बोललो मी तुम्हाला? बाबा राजा, काय तुम्ही राजा? अरे आता 1-1.5 घंटा झाला. 8 वाजताची गोष्ट काय बोलले राजा आम्हाला तुम्ही? तुम्ही म्हणता काहीच ते बोललो. सगळं काढलं ना मागचं पुढचं उकरून तुम्ही. कमी बुडा असा आहे, हे असा आहे, मग श्रीराम असा आहे. सगळी काढली ना मग आमची खाल्ली बिल्ली. काय बोलताय का मारते? एका 2 नका लावतो ना. कुठं काय बोललो आम्ही तुम्हाला? डुमण्यान गिमण्या लय बोलले तुम्ही, बुलट्या गिलट्या मारतेले. मग काय सांगता आता ज्यादा भुलले मी तुम्ही 1-1.5 घंट्यात. काय माहित बा, तुम्ही म्हणता बा मला, पण आपण राजा असं बोलतच नाही. असं बोलत नाही बरंच राजा. हे काय तुम्ही म्हणता बा, पण खोट्या गोष्टी आहे. जाऊ द्या. पण आता डबल असे कामं नका करू जो तुम्ही इथं घेऊन फालतू आहे बा. हो लय चढली होती तुम्हाला. हो अजाबराव तुम्ही, तुम्हाला रस्ता सुचे नाही. जेवण असतं कसं केलं तुम्ही? तुमचं आमचं आम्हाला माहिती, तुमच्या प्लेटात धुता गेला आमचं. हो पण आता जाऊ द्या, जे झालं ते झालं. पण आता कायम चांगले राहत. हो सकाळी बिलकुल 5 वाजता उठून ट्रॅक्टर घेऊन चालले जाऊ. हो चलो ओके. म्हणजे भूषणचा बुड्याचा फोन आहे बा. हॅलो बोला शिवलाल भाऊ, काय म्हणत होते? काय लावला? सहज फोन लावला. भूषण आहे तुमच्या संग? हो काय कधी येऊन राहिले ते? त्याची आई कसं फोन लावा म्हणे. कसं काय म्हणे, कुठं आहे काय आहे? कोण आहे तिथं? नाही आम्हीच आता 5 जण. मग काय तर संकेतचे बाबा आणि ते गेलेत घरी संकेत. हो आता काय आम्ही जेवण खावणं झाले. हो आता झोपायच्या तयारीत होतो. हो आता जराशा गप्पा रंगल्या. हो बसलो. तर आता उद्या सकाळी 5ला निघतो आम्ही. हो 7 वाजेपर्यंत समजा 6:30-7 पर्यंत येऊन जातो. आणि ती एक तर आता शेंगा भरायच्या आहेत ना उद्या. हो झुंबर भाऊच्या ट्रॅक्टरात, आपल्या ट्रॅक्टरात ते मार्केटात जायचं आहे शांताराम भाऊच्या. हो तर येऊन जातो मग तिथं लावून देतो ट्रॅक्टर.
तसं गेले का अजबराव बरं बरं ठीक आहे तुम्ही मग समजा नाही का बरं बरं त्याला का हो नालायक वाणाची अक्कल आहे का तुम्हाला हां बोलायला लावताले का हां ते घबाड म्हणलं सगळं उघडकीस आणता वाटते तुम्ही दोघंच ना तुमच्या गप्पा ऐकूनल्या का त्या अजबरावनं फोन केला ना कंदिलाबाजीले हां म्हणे आम्हाला 9 लाख रुपये म्हणे पडते की 1 लाख रुपये उद्या मार्केटात आणून द्या म्हणे अशी कडक धमकी दिली त्यानं हां त्याला विचारलं तुम्हाला कसं माहीत तर ते म्हणजे मी पोट्टेच्या गोष्टी ऐकल्या हां तुम्ही लगा जरा माणुसकीत गोष्टी करत जा ना आता हे किती निस्तरता जाणार आहे ते बोलून राहिले तुम्ही संकेतच्या बाबांना फोन लावला अरे नाही ना बाबा आम्ही काय गोष्टी केल्या आम्ही भाजी या पोट्टेने गेली मी तर तिकडे ते रोटाटर मारून राहिलो होतो हां म्या काय गोष्टी केल्या बघा काही मारत्या तुमचं लक्ष नसं राजा तुम्ही गोष्टी करत बसले आणि त्यानं कुठून तरी ऐकलं मग हिंका आता काय करा आम्ही मीटिंग आहे इथं सुरू हां आता हे पैसे जमा करून उद्या द्यायचे का नाही द्यायचे हां काय करावं आता सांग आता तू खरं काय खोटं सांग तू म्हणजे आम्हाला पुढचं मग जरासं दिसन काहीतरी अजिबात नाही ना आम्ही शिरत भाऊ हो शब्दही नाही काढला खरं गोष्टी आपण बोललो का अरे आम्ही त्या विषयावर बोललोही नाही ना खबळाच्या आम्ही जास्त बोलतच नाही त्या विषयावर मग कोण बोललो मग हो मग काशीनाथ कुठं आहे तिथं काशीनाथ आहे का तिथं स्पीकर ऑनच आहे काशीनाथ भाऊ काय म्हणते पा ऐकून राहिलो म्हणलं हे पहा आमच्या डाऊट नको पकडू बाबा हो मी कुठंच विषय नसतो काढत झुंबर बी हो तुम्हाला ते इथं बसूनच सांगेल आहे मी हो कारण की जर का आम्हाला पैदल व्हायच असेल तर आम्ही गोष्ट काढणार आहोत आमच्याजवळ घबाळ आहे ना आम्ही काय कोणाला सांगणार आहोत मग माहीत कसं झालं रे बा त्याले माहीत कसं झालं ते सरळ सांगू राहिला ते स्पष्ट सगळं माहीत आहे त्याले आम्ही सांगतच आहे ना हो त्या विषयावर बोललोय ना आम्ही हो विचारायला वाढते आता का बे, तुम्ही बोलले का बे फोटो आमच्याकडून का भाऊ झुंबर भाऊ तुम्ही हो 90 मध्ये केला वाटतं कार्यक्रम बा सांगितलं वाटते सगळंच बाबा 90 घेतली काय ना अरे काय लेका काशा कसं बे लेका बरळले का बे तुम्ही नाही ना बा अरे शिवलाल भाऊ तसं नाही ना आम्ही काय घेतली हो ते अजबरावनं काय केलं त्या थम्सअप मध्ये मिक्स केली हो आम्हाला माहिती नाही म्हणून दिलं घ्या करे आम्ही आता तुम्हाला माहिती घेत नाही म्हणून लेकानं तसं केलं तर मग काय झालं आम्ही घेतली म्हणा पण आम्ही बोललो शब्द बी नाही बोललोच नाही ना आम्ही नाही म्हणता ले गो कुठेही जाऊन आपलं तमाशात करणं आता हे पोट्टे म्हणते आम्ही नाही तू म्हणता आम्ही नाही मग आता हे माहीत कसं पडलं हो 1 लाख रुपये तयारी ठेवा आता तुम्ही काय होते काय नाही आता करतो आम्ही त्याच्यावर नियोजन हो लवकर या सकाळी जराशे काय हो ठीक आहे आता पाहतो काय उद्या काय करायचं मार्केटात मी उद्या जायचं आहे म्हणला हो पाहू काय होते तर हो ठीक आहे मग ठेवतो फोन आता पण फायदा म्हणलं बा पैसे गेले नाही पाहिजे हो नाही तर बस आता याच्यात अजून आता एक चालला लाख रुपये हो ना तर काय हो फायदा ते निपटो लवकर त्याचीच आता आम्हाला नियोजन करावं लागेल ना हो ठीक आहे ठेव आता ठेव लवकर या उद्या हो आता बिलकुल शब्दही नाही काढायचं भाऊ ना जे शब्द काढा त्याच्यावर दंड लावणार आहोत मी डबल पुढच्या वेळेस सांगू राहिले हो जिकून लिखित झालं त्याच्याच इकून पैसे काढणार आहोत त्याची हो ना लेकायची हो ठेवा फोन ठेवा आता पाहतो काय करायचं तर आपलेच जातं ना आपलेच ओट हो सांगा आता काय करा हे पोट्टी एक तर काहीतरी चर्चा केली असं नाही ना नाही तर आपलं झुमऱ्यानं म्हणा किंवा काशानं काहीतरी कुठं गोष्ट काढली असं नाही हो आता ते काही कोणी कबूल करायला तयार नाही याच्यातून मार्ग आता काय काढा सांगा आता हो द्यायचे का 1 लाख रुपये द्यायचे का नाही द्यायचे काय म्हणणं आहे कंदिलाबाजी का शांताराम भाऊ काय वाटते तुम्हाला कसं काय तोंड बंद करायचं का नाही बरं बंद करायचं कसं करा बाबा त्याले जर पैसे दिले तर मग तर झाला सरा बोबाटात झाला 2 दिवसात पोलीस आपल्या घरात आहे मग हो झाले म्हणा आपल्या घराच्या तपासण्या चौकश्या पुऱ्या गावाला सील लागते सांगतो तुम्हाला पुरे सिलेंडर भरले की चालले आपले इंडियन गॅस कंपनी हो जाऊ द्या तिकडे आपणही जमा तेही जमा हो म्हणून म्हणलं बाबा त्याला आपा उद्या मार्केटला येते ते बरोबर समजून सांगू थोपट थापट करू त्याले लक्षाच्या धाब्यावर जेवण खावण देऊ तुम्ही या आम्ही येतो सगळेच जाऊ उद्या मार्केटला सामान आपलं माल घेऊन आणि त्याचं प्रकरण नील करू हो याच्याशिवाय आपल्याला मार्ग नाही हो बियाणेला लागन तर त्याला काय थोडीफार मदत करू आपण 5-50 हजाराची पण बाकी या घबाळाचा विषय क्लोज करायचा की आम्हाला काही सापडलेलं नाही हो तू आपला काही बडबड कर खोट्या गोष्टी आहे असं तसं बिलकुल रंगवा लागन ते आणि विषय मोडमाळ करावं लागन बरं ठीक आहे मग आता पाहू मग काय होते उद्या नाही का उद्या मार्केटमध्ये जाता सगळे हाऊस आपण हो चला ठीक आहे मग उद्याचा विषय उद्या क्लिअर करून टाकू परवापासून आपलं शेतीचे व्हिडिओ सुरू हो चला ठीक आहे धन्यवाद